बाहेर छान असा पाऊस सुरू आहे आणि त्यात टपरीवरचा कडक चहा जर मिळाला तर काय मस्त होईल ना। तर असाच चहा आपण घरी पण बनवू शकतो। त्याकरता बारीक बारीक स्टेप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। तर तुम्ही रेसिपी जी आहे ती शेवटपर्यंत बघत राहायची आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपल्याला इकडे 3 कप पाणी टाकून घ्यायचंय। आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय। उकळल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये कुठलेही बाकीचे जिन्नस घालायचे नाहीयेत, कारण का टपरीवरती असं स्टेप बाय स्टेपच चहा बनतो। सो आता आपण हे पाण्याला छान उकळ काढून घेऊयात एक छान। आता आपल्याला चहामध्ये फ्लेवर टाकायचे ते म्हणजे अद्रक आणि वेलची। तर आता हे आपल्याला ना बारीक कुटून घ्यायचंय। तर आता मी असंच हे ह्याच्यावरती बारीक असं कुटून घेते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रेट पण करून टाकू शकता, पण ग्रेट केल्याने काय होतं ना चहामध्ये कडवटपणा येतो। सो त्याच्यामुळे हा असा मी पूर्ण ह्याचा जो आहे रस आहे तो प्रॉपर असा काढून घेते इथे एका ठिकाणी। आणि हा रस काढल्याच्या नंतर आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये हे फ्लेवर जे आहेत ते टाकायचे। तर सर्वात पहिली टिप म्हणजे पाणी छान असं उकळलं पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्हाला हे फ्लेवर जे आहेत अद्रक आणि वेलची हे पाण्यामध्ये सोडायचे छान। आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला असं थोडंसं ढवळून घ्यायचंय आणि 2 मिनिटं हे असंच तुम्हाला उकळत ठेवायचंय प्रॉपर। तेव्हाच ते आपले फ्लेवर जे आहेत ते पाण्यामध्ये छान मिसळतील आणि त्याचा एक असा फ्लेवर असा पाण्यामध्ये उतरेल आणि मस्त छान असा चहाला नंतर एक कडक चहा म्हणून असा एक सुगंध येईल। सो आता मी हे असे 2 मिनिटं छान असं उकळून घेते। हे बघा आता आपल्या पाण्याचा जो कलर आहे तो छान मस्त असा चेंज झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला या स्टेपला काय टाकायचंय दूध। तर इकडे मी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे। आता हे टाकल्याच्या नंतर छान ह्या दुधाला 1 मिनिट अशी उकळ काढून घ्यायची, थोडंसं गरम करून घ्यायचं दूध तुम्ही। आणि हे दूध तुम्ही ना नॉर्मल रूम टेम्परेचरवरच घ्यायचंय, जास्त थंड घ्यायचं नाहीये। थंड जर घेतलं तर काय होतं ह्याच्यावरची जी मलाई असते ना ती वेगळी होते। त्याच्यामुळे तुम्ही हे दूध मी घेतलं ते नॉर्मल रूम टेम्परेचरवरच घ्यायचंय। आता थोडंसं मी याला गरम करून घेते। आता आपलं दूध गरम झालंय। आता या स्टेजला इथे 2 ते 3 चमचे मी साखर ऍड करून घेते आणि साखर आत्ता ऍड करायची आणि नंतर ते अजून 2 ते 3 मिनिटं दूध आहे ना उकळू द्यायचंय। कारण काय आहे ना साखरेचं जे पाणी होतं ना ते सगळं ना निघून जातं। हे असं कंटिन्यू दूध असं ढवळत राहायचंय आणि चहा पावडर जी आहे ना ती नंतर टाकायची आहे। ही तुमची दुसरी टीप आहे। तर या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तरच तुमचा चहा टपरीसारखा होईल आणि मस्त सुगंध सुटलेला आहे चहाला, खूपच मस्त। तर आता मी 2 मिनिटं असं उकळून घेते, दूध छान असं ढवळून घेते। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे चहा पावडर टाकून घ्यायची, 2 ते 3 चमचे हे बघा। आणि त्यानंतर आपल्याला चहा असा छान मस्त ढवळायचा आहे आणि चहाला तुम्ही आता असं कंटिन्यू ढवळत राहायचंय, नाहीतर मग तुमचा चहा वरती येऊन बाहेर पडू शकतो। आणि आपल्याला ह्याला छान अशी मस्त उकळ काढायची, जशी बाहेर असते ना टपरीवरती तशीच सेम। ही तुमची तिसरी टिप झाली। तर आता मी ह्याला असं कंटिन्यू ढवळणार आहे, हे बघा अशा प्रकारे। हे बघा आपल्या चहाला छान अशी मस्त उकळ आलेली आहे। आता मी हा चहा ग्लासमध्ये काढून घेते आणि हा चहा जो आहे ना तो 4 ते 5 जणांकरता झालेला आहे। तर आता मी याला मस्त सर्व करून घेते। तर कसा वाटला तुम्हाला कडक चहा आहे की नाही मस्त? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला पुढच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।